मित्रांनो, कल्पना करा, आजपासून अवघ्या 4-5 वर्षानंतर म्हणजेच 2030 पर्यंत आपल्या समाजाचं चित्र पूर्णपणे बदललेलं असेल. एका जागतिक अहवालानुसार 25 ते 45 वयोगटातील दर 2 पैकी 1 महिला अविवाहित किंवा अपत्यविरहित असेल. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ज्या समाजात लग्न हा आयुष्याचा सर्वात मोठा टप्पा मानला जातो, तिथे इतका मोठा बदल का होतोय? हा केवळ पाश्चात्य देशांचा ट्रेंड आहे की आपल्या महाराष्ट्रातील शहरांमध्येही हे लोणं पोहोचलंय? आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर येणाऱ्या भविष्यातील एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा आरसा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलंय तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्ट्यावर. आपल्या या कट्ट्यावर आपण केवळ बातम्या बघत नाही, तर समाजातील ज्वलंत विषयांचा जोशात आणि सखोल अभ्यास करतो. चला तर मग सुरू करूया आजची ही खास चर्चा. हा धक्कादायक अंदाज मॉर्गन स्टॅनली सारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थेने वर्तवला आहे. राईस ऑफ द शिकॉनॉमी या अहवालानुसार महिलांचे वाढते आर्थिक स्वातंत्र्य हे लग्नाच्या बाजारपेठेला आणि कौटुंबिक रचनेला कलाटणी देत आहे. आजची स्त्री फक्त घर आणि मुलांपुरती मर्यादित नाही, ती आता निर्णयक्षम आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची स्वप्न जगण्यासाठी लग्नाचा त्याग करायलाही तयार आहे. पूर्वीची चौकट साधी होती, शिका, लग्न करा आणि मुलं सांभाळा. पण आजची स्त्री प्रश्न विचारते, लग्न कशासाठी? जर लग्नामुळे माझ्या प्रगतीला खीळ बसणार असेल तर ते बंधन कशासाठी? आज महिलांना करिअरमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचा आहे. अशा वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा एकतर्फी भार उचलण्याची तयारी आता कमी होताना दिसते. या बदलामागे काही महत्वाची कारण आहेत. आज महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. करिअरची सुरुवातच वयाच्या 28-30व्या वर्षी होत असेल तर लग्नासाठी वेळ कुठे आहे? लग्न केलं तरच उदरनिर्वाह होईल हा काळ आता संपलाय. स्वतःचं घर, गाडी आणि बँक बॅलन्स असणाऱ्या महिलेला लग्नाची गरज वाटत नाही, तर ती एक निवड झाली आहे. अनेक महिलांना स्वतःच्या छंदासाठी, प्रवासासाठी वेळ हवा असतो, जो लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांमुळे मिळणं कठीण होतं. फक्त लग्नच नाही, तर आई होण्याबाबतही दृष्टिकोन बदलतोय. मुलांचा वाढता शैक्षणिक खर्च, वेळेचा अभाव आणि करिअर मधील ब्रेकची भीती यामुळे अनेक महिला जाणीवपूर्वक चाइल्ड फ्री राहण्याचा निर्णय घेत आहेत. ही एक मोठी मानसिक क्रांती आहे, जिथे स्त्री आपल्या शरीरावर आणि भविष्यावर स्वतःचा हक्क सांगत आहे. याचे परिणाम काय होतील? लोकसंख्या कमी होईल, पण वृद्धांची संख्या वाढेल. एकटेपणा जाणवेल. भविष्यात भावनिक आधारासाठी नवीन व्यवस्था शोधाव्या लागतील. एकट्या राहणाऱ्या महिलांच्या गरजांनुसार नवीन वस्तू आणि सेवांचे मार्केट उभे राहील. तर मित्रांनो, 2030चं हे चित्र बदलणाऱ्या समाजाची नांदी आहे. हा बदल चांगला की वाईट हे काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, स्त्रियांना आता त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळत आहे आणि समाज म्हणून आपल्याला हा बदल स्वीकारावाच लागेल. तुम्हाला काय वाटतं? महिलांचा हा निर्णय त्यांच्या प्रगतीचं लक्षण आहे की यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत आहोत. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या आवडत्या मराठी जोश कट्ट्याला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच जोशपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत पाहत राहा मराठी जोश कट्टा. धन्यवाद.